नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या समाजातील प्रत्येक 5 व्यक्तीला सतवत आहे, पण तो सांगायला अजूनही कचकरतात, लाजतात. तो विषय म्हणजे मूळव्याध किंवा पाईल्स, जे की खूप लोकांना आहे. अनेकांना असं वाटतं मूळव्याध झालं की फक्त ऑपरेशन करावं लागते, पण हे पूर्णपणे खरं नाही. जर तुम्ही सुरुवातीच्या काळात लक्ष दिलं तर नैसर्गिक उपायांनी किंवा घरगुती उपायांनी जीवनशैली बदलून तुम्ही ह्या त्रासाला कायमचा बदलू शकता आणि बरं देखील होऊ शकता. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण मूळव्याधाचे 9 प्रभावी घरगुती उपाय आणि त्यामागील शास्त्र सविस्तरतेने जाणून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटीला असे काही टिप्स देणार आहे ज्याला भविष्यामध्ये सुद्धा हा त्रास कोणाला होणार नाही तसा आपण करू शकतो. सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे शेजबाथ. हा नाव ऐकलं की आपल्याला काहीतरी तांत्रिक सायंटिफिक असं वाटायला सुरुवात होते, पण ही एक सोपी पद्धत आहे. टबमध्ये कोमट पाणी घेणं, त्यामध्ये 10 ते 15 मिनटं बसणं, त्यामुळे तिथली रक्तस्राव सुधारतं, स्नायूचं थोडंसं आराम भेटतं, वेदना कमी होतात आणि पाईल्स फिशर बरं होण्यासाठी मदत होतं. आणि त्यामध्ये थोडं इप्सम सॉल्ट टाकलं तरी ते खूप तुमची वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. कोरफड दुसरं महत्त्वाचे, ज्याला की अलोवेरा म्हणतो. अलोवेरामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतं. बाजारात मिळणाऱ्या अलोवेरा जेलपेक्षा कोरफडाचे ताजं गर लावल्यास आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो, ज्यामुळे थंड देतं, जखम भरून येण्यास आपल्याला मदत करतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे सफरचंदचं विनेगर, ज्याला की आपण ॲपल सायडर विनेगर म्हणतो. अनेकांना वाटतं की हा लावलं तर जळजळ होईल, त्यामुळे त्रास वाढेल, पण ह्याला जर का पाण्यामध्ये मिसळून डायल्यूट करून जर का लावलं तर हे नक्कीच आपल्याला मदत होऊ शकतं. तरी कोणाला ॲलर्जी वगैरे आहे किंवा जळजळ होत असेल तर वापरलं नाही तरी चालेल. चौथं सर्वांच्या घरी असतं, जे की कोकोनट ऑइल, खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याचं तेल एक उत्तम नैसर्गिक लुब्रिकंट आहे. शौचानंतर जागी जर का खोबऱ्याचं तेल लावलं तर कोरडेपणा कमी होतो, पुढच्या वेळी शौच होताना त्रास होणार नाही आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे भरण्यासाठी सुद्धा मदत करतं. पाचवं महत्त्वाचं, जे की कॉन्स्टिपेशन आणि पाईल्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायबरयुक्त आहार. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूळव्याधाचं मुख्य कारण बद्धकोष्ठता. जर तुम्ही पोट साफ होत नसेल, कोणताही उपाय करून फायदा होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये फळभाजी, ओट्स, कडधान्य, फळांचा समावेश जर का केलं, फायबर जर का जास्त असेल तर फायबर आपल्या पोटाला झाडूसारखं काम करतं, कचरा साफ करून मोशन साफ होऊन मदत करतं. चौथा महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं महत्त्व. नुसतं फायबर खाऊन चालणार नाही. जर का पाणी कमी असेल, फायबरमुळे घट्ट मोशन देखील होऊ शकतं. किमान दिवसातून एक 10 ते 15 ग्लास पाणी, जे की 2 ते 3 लिटर पाणी जर का घेतलं तर एक नरम मोशन होऊन तुमचं पाईल्स फिशर देखील बरं होण्याची मदत करतं. व्यायाम आणि योगासन. बैठी जीवनशैलीमुळे मूळव्याधाचं मूळ कारण आहे. दररोज 30 ते 40 मिनटं चालणं, काहीही एक्सरसाइज करणं, योगा करणं, पवनमुक्तासन करणं, ज्यामुळे तुमचा ॲनल रिजनचं रक्तस्राव वाढून, रक्तप्रवाह वाढून तिथलं हिलिंगसाठी मदत करतं. आठवी गोष्ट म्हणजे आईस पॅक. जर तुम्हाला अचानक खूप वेदना होत असेल किंवा मोठी सूज आली असेल, तिथं काही गरम शेक देण्याऐवजी बर्फाचा जर का आईस पॅक घेऊन त्याला जर का लावलं, तो एरिया आकुंचन होतं आणि वेदना शून्य होतात आणि बरं होण्यास मदत करतं. 9वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्दी टॉयलेट हॅबिट. शौचाला काही आपण रोखून ठेवू नये. जर का नॅचरल कॉल असेल तर जायला हवं आणि जर का आपल्याला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल, आपली पचनसंस्थेची काहीतरी बिघाड असू शकतो. त्यामुळे शौच प्रॉपर टॉयलेट हॅबिट असेल तर बद्धकोष्ठता पाईल्स बरंच टाळू शकतं. आता काही महत्त्वाचे टिप्स. टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाऊ नका. जर मोबाईल जास्त वेळ घेऊन बसाल तर तुमचं मोशनला जास्त दबाव होऊन तिथं पाईल्स होण्याची शक्यता असते. आजच मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाणं बंद करा. सिटिंग पोझिशन. टॉयलेटमध्ये जर वेस्टर्न टॉयलेट असेल तर त्याच्यावरती स्क्वॉटिफॅटिक पायाखाली एखादं स्टूल ठेवून बसलं तर इंडियन पोझिशनमुळे तुमचं मोशन साफ होऊ शकतं. हलके आणि ढिले कपडे वापरलं
तर तुमचं प्रेशर पोटावरती येण्याची शक्यता कमी होते. जर मित्रांनो, जर कथा हे काही तुम्हाला ग्रेड 1 ग्रेड 2 असतील तर हे 9 प्रभावी जर उपाय तुम्ही वापरलं तर तुम्हाला बरं वाटू शकते. पण तुम्हाला जास्त रक्तस्राव होत असेल आणि ग्रेड 3 ग्रेड 4 जर कथा हिमोरॉइड्स असेल तर घरगुती उपाय करत बसू नका. तर तुम्ही जवळील एक कोलोरेक्टल सर्जनला भेटून योग्य निदान करून त्याचा प्रॉपर ट्रीटमेंट करा. कारण आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्जरी सोपी आणि चांगली केल्या जातो, ज्यामुळे तुम्हाला मूळव्याधाचं मुळापर्यंत जाऊन पूर्ण ट्रीटमेंट केल्या जाऊ शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा. ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे त्याला हे घरगुती उपायासाठी शेअर करा आणि न विसरता गटफिट क्लबला सबस्क्राईब करा. धन्यवाद.